मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप मॅप्स अपडेटमध्ये आता जर तुम्ही बघाल तर या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे 30 कोटीपर्यंत वाटप झालेलं दिसत आहे. साधारण 30 ते 33 कोटी वाटप म्हणजे 101 कोटीकडे या ठिकाणी वाटपाचा जो आकडा आहे तो आता वेबसाईटवर झळकत आहे. तर 67 कोटीनंतर साधारण एक 8 दिवसाची गॅप झाली आणि आता जवळजवळ 30 कोटीपर्यंत वाटप आपण बघत आहोत. तर आता जवळजवळ रोजच वाटप होणार आहे, फक्त सुट्टीचे दिवस वगळून. ज्या ज्या दिवशी वर्किंग डेज असणार आहे, शासनाचे जे दिवस असतात त्या दिवसानुसार रोजच वाटप जवळजवळ होणार आहे. आणि शेवटची तारीख काय आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. चुका अजूनही बरेच विद्यार्थी करत आहेत. जरी चुका झाल्या तर आता तुम्हाला त्या खूप महागात पडतील, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला MAPS क्लेम ॲक्युरेट मिळवायचा असेल तर चुका बिलकुल टाळा. तुमचा क्लेम पटापट कसा काय अप्रूव्ह होईल याकडे लक्ष द्या. बारीकशी चूकसुद्धा तुम्हाला बऱ्याच त्या ठिकाणी नुकसान पोहोचू शकते. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि या ठिकाणी 2 दिवसात थोडंसं व्हिजिट होती बऱ्याच संस्थांमध्ये. तर या ठिकाणी याच्यापूर्वीच आपले गेमसुद्धा आता परत कुंभ त्या ठिकाणी मेळा आहे, जो क्रीडा महाकुंभ आहे तो या ठिकाणी नाशिकला आहे. टीमसुद्धा बऱ्याच प्रत्येक विभागातून त्या ठिकाणी आले. तर बरेच कार्यक्रम DVT कडून घेतले जात आहेत. तर यामध्ये जर बघाल तर मागच्या काही आठवड्यामध्ये म्हणजे 3 आठवड्यापूर्वी साधारण 67 कोटीच्या दरम्याने वाटप झालेलं होतं आणि साधारण 2 आठवडे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाटप झालं नाही, कारण त्या ठिकाणी वेबसाईटचा इश्यूसुद्धा बराच होता आणि क्लेमसुद्धा त्या ठिकाणी चेकिंग जोरजोरात चालू होतं. आता 9व्या फेजला साधारण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. साधारण त्या ठिकाणी 10 ते 20 कोटी वाटप होणार होतं. तर ते आता या ठिकाणी जर बघाल तर वेबसाईटवर इथे साधारण 101 कोटीपर्यंत DVTचं वाटप म्हणजे या ठिकाणी फंड डिस्बर्समेंट जर बघाल तर 101 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 101 कोटी 66 लाखपर्यंत त्या ठिकाणी डिस्बर्स्ड जो फंड आहे तो त्या ठिकाणी दिसतो आहे. तर इथे तुम्हाला एकूण स्टुडंट रजिस्टर दिसत आहेत, त्याचबरोबर कंपन्या किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. क्लेम सबमिट साधारण 4 लाखच्या वर झालेले आहेत अद्याप, कारण एका विद्यार्थ्याचे 12 क्लेम जर पकडले तर त्या ठिकाणी त्या प्रमाणात बरेच क्लेम या ठिकाणी आहेत. ॲप्रूव्हसुद्धा बऱ्यापैकी झालेले दिसत आहेत. आरोने ॲप्रूव्ह म्हणजे एस्टॅब्लिशमेंटने साधारण 3,12,000च्या वर क्लेम ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि आरो ॲप्रूव्हसुद्धा 1 लाख नव्हे म्हणजे 2 लाखाच्या जवळपास आरो ॲप्रूव्ह पोचलेली आहे. आणि कॅन्डिडेटना डिस्बर्स जो झालेला आहे तो 2,29,436 आणि क्लेम डिस्बर्ससुद्धा 1,19,638 पर्यंत दिसतो आहे. म्हणजे एकूण आकडा हा 101 कोटी 66 लाखच्या वर पोहोचलेला आहे. म्हणजे आता ह्या 2-3 दिवसात तुम्हाला जर बघाल तर बऱ्यापैकी डिस्बर्समेंट म्हणजे फंडचे वाटप जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा जो फंड आहे तो आता पटापट वाटप होणार. आता लास्ट डेट कोणत्या बरेच विद्यार्थी विचारत आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे. 2-3% विद्यार्थी जे आहेत एकूण यांनी मेसेजेस केले त्यांचे पेमेंट फेल झाले. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीपासूनच आधार सीडिंग करून घ्या असं सांगूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचं इनॲक्टिव्ह दिसतं आहे. तर ॲक्टिव्ह मोडवर आणा, तुम्हाला लवकरात लवकर हा फंड मिळणार आहे. जर ॲक्टिव्ह कसं करायचं त्याच्याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ टाकले, तुम्ही बँकेत जा आणि पटापट ते ॲक्टिव्ह करून घ्या. त्यामुळे हा जो फेल्ड मेसेज आहे तो बऱ्याच जणांना 2 दिवसापूर्वीसुद्धा गेला आहे आणि त्यानंतर ज्यांचे याच्यापूर्वी फेल झाले त्यांचे मात्र आले, ज्यांनी आधार सीडिंग करून घेतलं त्यांचेसुद्धा या फेजमध्ये म्हणजे साधारण 30 कोटीपर्यंत वाटप ह्या फेजमध्ये 30 ते 33 कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे. आता क्लेम स्टेटस तपासा. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, क्लेम राईज्ड असेल तर कंपनीकडे जायचं आहे, क्लेम रिजेक्टेड असेल तर नवीन क्लेम करायचं आहे. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे आपण. क्लेम रिजेक्टेड झाला तर काय करू शकतो, तर पुन्हा नवीन क्लेमच करावा लागतो तुम्हाला रिजेक्ट झाल्यानंतर. त्यामध्ये तुम्हाला मात्र कॉन्ट्रॅक्ट किंवा डोमेसाईल अपलोड करता येत नाही. क्लेम मंथली करायची असेल तर इयरली केलेला क्लेम रिजेक्ट होणे आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी रेक्टिफाय झालेले आहेत क्लेम आणि इयरली करायला बघतायत, होणार नाहीत. तर अशा काही अडचणी जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओज दिले आहेत, नंबर्स दिले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता.
व्हिडिओज दिले त्या व्हिडिओ बघून सुद्धा करू शकता, किंवा प्रत्येक व्हिडिओ खाली आपण आता नंबर देतोच आहोत, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर क्लेम करण्यासाठी, रेक्टिफिकेशनसाठी किंवा जेवढी काही मदत होईल ती आमच्याकडून करणार आहोत. तर क्लेम रेक्टिफाय झाला असेल तर काय करू शकतो, जर रेक्टिफाय झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट मात्र अपलोड करता येतात. ज्यांना डोमेसिल करायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचं आहे, NAC अपलोड करायचं आहे, त्यांनी रेक्टिफाय करून घ्या. बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे. रेक्टिफाय केलेले क्लेम मात्र ज्यांनी रेक्टिफाय केले, म्हणजे नीड रेक्टिफिकेशन केलं, त्यांच्याकडे जातात आणि ॲप्रूव्ह त्या ठिकाणी केले जातात. मग ते आरो रेक्टिफिकेशन असेल तर उत्तम आहे. ॲप्रूव्ह म्हणजे तुम्हाला एकच स्टेपमध्ये लगेच ते ॲप्रूव्हसुद्धा होणार आहेत. म्हणजे शक्यतो रेक्टिफिकेशन हे असणं गरजेचं आहे. क्लेम आता रिजेक्ट झाला तर तुमचा खूप वेळ जाणार आहे, कारण रिजेक्ट झाल्यानंतर तो कंपनीकडे परत जाणार. तुम्ही ज्यावेळी क्लेम कराल तो राईज होणार, परत ते कंपनीकडे जाणार, कंपनीकडे परत तुमच्या मागे लागावं लागणार आणि अशा प्रकारचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे. म्हणजे वेळ फुकट जाणार आहे. त्यामुळे काय करा, शक्यतो 25 मार्च पूर्वी, म्हणजे लास्ट डेट जर बघितली, डेडलाईन दिलेली आहे डिपार्टमेंटने 25 मार्च दिलेली आहे, तिथपर्यंत हे फंडिंग जे आहे म्हणजे क्लेम सगळे सबमिट करता. 25 मार्च नंतर कोणाचे क्लेम होणार नाहीत असे शासनाने मागे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला क्लेम करायचे आहेत, क्लेम ते ॲप्रूव्ह करून घ्यायची, स्टेटसची वाट बघायची नाही. आता धावपळ लवकरात लवकर करा, कारण आज तारीख जर बघितलं तर आता आपण 8 तारीख, म्हणजे ह्या 2 दिवसात साधारण तुमच्याकडे 20 दिवस, 20 सुद्धा नाही, 15 दिवसच पकडा, 15 दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे या 15 दिवसात तुमची धावपळ असणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे क्लेम पटापट ॲप्रूव्ह झालेले दिसतील. तुम्हाला स्टेटस आणायचं आहे ते पेंडिंगवर, म्हणजे कोणतेही जो स्टेटस आहे, तर पेमेंट स्टेटस हा जो इथे तो फेल दिसतोय, असा इथे स्टेटस मात्र तुमचं पेंडिंगवर आलं, म्हणजे ॲप्रूव्ह झाला की हे स्टेटस पेंडिंगवर येतं. पेंडिंग झाल्यानंतर तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त आधार सीडिंग मात्र बघून घ्यायचं आहे. आधार सीडिंग याच्या अगोदर बघून घ्या, तर हा स्टेटस तुमचा फंड डिस्बर्स झाल्यानंतर तुम्हाला तो ॲप्रूव्ह होऊन जा, म्हणजे त्या ठिकाणी हा स्टेटस बदलतो. तर इथे पेंडिंग येणं गरजेचं, म्हणजे ॲप्रूव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा क्लेम हा ॲप्रूव्ह झाल्याशिवाय पुढचे काही स्टेप्स होणार नाहीत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. खाली नंबर्स दिले त्याच्यावर कॉल करू शकता, व्हॉट्सअप करा, कॉल करा. मी कधी आता कॉल उचलतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.